हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आहे गुरुचरित्र पारायणाचा आपला दुसरा दिवस. वार आहे शनिवार आणि आम्ही सकाळचं घरातलं सगळं काही आवरले आणि आता निघालो केंद्रामध्ये. दत्त जयंतीनिमित्त सप्ताह चालू झालेला आहे कालपासून. कालचा व्हिडिओ तुम्हाला आलाच आणि आजचा दिवस आहे दुसरा. तर आम्ही केंद्रामध्ये गेलो तेव्हा आरती चालू झालेली होती. सकाळची 8ची आरती असते, भोपाळी आरती ती चालू होती. बोले स्वामी वरियारे, जय जय सद्गुरु स्वामी समर्था, आरती करू गुरु वरियारे, अगाध महिमा तव चरणांचा, वर्णाया मती देया रे, जानसी मनीचे सर्व समर्था. सकाळची आरती झाली, त्यानंतर गुरुचरित्र पारायणाचं वाचन झालं आणि ही वेळ आहे परत 10:30ची आरती. तर आता आम्ही इथे घेतली आहे प्रहर सेवा. आम्ही 10 ते 11ची वेळ घेतली होती प्रहर सेवेला, कारण आमची प्रहर सेवा झाली की आम्हाला घरी पण यायचं होतं लांबना, त्याच्यामुळे आम्ही लवकरच प्रहर सेवा घेतली होती. वाचन झालं की लगेच प्रहराला उभं राहायचं. प्रहर सेवेमध्ये आम्ही दोघींनी पण विना घेतला होता. शेजारच्या ताई आणि आम्ही दोघी वाचनाला जात होतो, तर आम्ही दोघींनी पण सकाळची सेवा घेतली प्रहर सेवेची. इथे दादा प्रहर सेवेच्या वेळा देत होते सगळ्यांना, म्हणजे प्रहर सेवा व्यवस्थित चलत त्यासाठी ते सगळ्यांना सेवेची वेळ देत होते. तर आज काय आम्ही यागाला थांबणार नव्हतो, आम्ही घरी जाणार होतो लगेच, कारण घरी बारीक बाळ पण आहे, त्यामुळे लवकरच घरी येणार होतो. त्यासाठी प्रहर सेवा लवकरच घेतली. त्यानंतर दादांचं मग ते सगळं बायकांना सांगून झालं, प्रहर सेवेचं महत्त्व वगैरे त्यांचं व्याख्यान झालं थोडंसं. स्वामी सप्ताह काळात जर आपण कोणतीच आपल्याला सेवा झाली नाही आणि आपण फक्त प्रहर सेवा जरी केली तरी आपल्याला सगळ्या सेवेचं पुण्य मिळत असतं. त्यामुळे ही प्रहर सेवा करायची असते. गुरुमाऊलींनी दिंडोरीतूनच सांगितलेलं होतं, सकाळी 8 ते रात्री 8पर्यंत महिलांनी प्रहर सेवा घ्यायची आणि पुरुषांनी रात्री 8 ते सकाळी 8पर्यंत प्रहर सेवा घ्यायची. तर पाहता इथं सगळ्या बायका प्रहर सेवेला बसलेल्या आहेत. दोघींनी माळी घेतलेल्या आहेत जप करण्यासाठी. दोघींनी विना घेतला आणि दोघींनी स्वामीचरित्र सारामृताचं वाचन केलं. अशी ही प्रहर सेवा सतत चालू होती स्वामी सप्ताह काळामध्ये. आणि आज होता गणेश यागाचं पण महत्त्व भरपूर काही आहे, परंतु आता आपल्याला इथे सांगायला एवढा वेळ नाही आणि आम्ही थांबणार पण नव्हतो गणेश यागासाठी, कारण घरी सकाळचं काम बरंच काही राहिलेलं होतं. सकाळी 7 वाजता आम्हाला घर सोडावं लागत होतं. 7 वाजता निघुस्तोपर्यंत मग घरी इथं आम्ही बरोबर सकाळच्या 8च्या आरतीला येत होतो. तर अशा छान पद्धतीने आमचा दुसरा दिवस पार पडला स्वामी सप्ताहाचा. आणि आता हा दिवस आहे तिसरा, म्हणजे रविवारचा. आज पण सकाळी घरातलं सगळं काही काम आवरून घेतलं सकाळी पहाटे उठून, आणि त्यानंतर मग माझं आवरलं आणि देवपूजा करून घेतली. आणि आज आम्हाला थांबायचं होतं यागाला. आज स्वामी याग होता, त्याच्यामुळे आम्हाला थांबायचं होतं. त्यामुळं घरातलं सगळं काही काम आवरून घेतलं, देवपूजा पण करून घेतली आणि इथं मी तुळशीची पूजा करून घेतली. हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी. पारायणाचा तिसरा दिवस. घरातलं सगळं काही काम आवरलंय आणि आता आम्ही रेडी झालेत. आज साहेब पण आमच्याबरोबर निघालेत. ते म्हणले मी पण येतो. नाही गेले का? नाही मग कशाला काय काम आहे? जाऊन त्यांना घरी काय
द्या सांभाळ सगळं हा येस घरात मी नाही तर उन्हात राहील ओय तू काय करते मला काय माहिती आता मला गार लागत काच वर घ्या हात घाला होता ना ती बाळ तिच तिला हे नसेल तिचंच तिला होत नाही मग ती का याच्याकडे लक्ष देईल त्याच्यामुळे ना मग तिने आवाज दिला तेवढं पुरतं जायचं लगेच द्या ना तर आज आमचे साहेब पण निघालेत आमच्या बरोबर वा 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 व्हिडिओ नाच करून तुम्ही ना मग काय तुम्ही लय विचित्र आहेत तू ताई मध्ये बसा ना पावर मग आता आपण तिघ येतोय ओके काय होतं सांगते कसं काय म्हणले असते मी बघतो मी 12 वाजता बरं का मग तोपर्यंत थोडासा आराम होईल ना मग हा इकडे जायचं इकडे जाऊन यायचं परत हा आज थांबणार सांगितले अगं भाई आपण चपला नाही काढल्या गाडी काढायच्या जायची गाडी ना जाऊ अहुंड मात्रा कोटी सूर्य समप्रभाकरा ओवाळू भारती श्री गणपती ओंकारा बिंदु रूपे अचल अभय निर्गुण निराकारा योग माया अर्ध मात्रा विचरी मम पसा श्री गणपती ओंकारा पीतवर्ण अकार मात्रा ब्रह्म सुजकारा उकारची मृतवर्ण डबावर आणला आपण तर स्वाहा वार्ता पसरली जाऊनकडे कोणासी पडता साकडे धाव किती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर स्वाहा तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नम्रप्रती आमोहनती दयासी स्वाहा वडल्या माती अवसरे राजांनी काली कला त्यांचे अंतरे विचारायचा मागला स्वाहा देवानांनी सरकार मांडले जैसे थोर थोर बैसल्याचा समग्र बोले गुरुवर गणाप्रती स्वाहा कोणी जाऊन अक्कलकोटासी त्याने स्वामींची तरी आम्ही दयासी नामदेव बहुत स्वाहा काय जाऊन कधी ना कोणी नवलती वचन कोणा ऐकला बघ गोष्ट माने करण्या स्वाहा सेवा दादासाहेब स्वामी सेवा स्वाहा ऐसे पाहुणी दादाची विचार करा मानसी ज्ञान करा तुम्ही सांगितली त्याचे येऊ आपण स्वाहा प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सत्तर मिळवली युक्ती थोर कार्याने करावे स्वाहा करुणी ज्ञाना भगवान तरी ब्राह्मण होय नित्याची कौशल्य आम्ही या सर्वांनी नृत्य केले स्वाहा स्वामीची या पूजेची ज्ञाना नवे समर्पित ज्यांनी सगळे तरी संत टोपली आहे तरी सर्वदा स्वाहा ऐशी आहे काही न झाले ते तुके व्यक्त केले पादा माहिती न झाले विचार पटा दयासी स्वाहा मग लढवे ही एक युक्ती कांतिकाला वाजवली इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्रभू दुर्गा समर्थ सदा ऐकून भागवत पंचमध्याय मनीषायनो धर्मशी शिकलावे स्वाहा भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती आज मंगल कार्याने काय केले स्वतःचे ब्राह्मण वेळे गुरु चरित्रामध्ये नावे याची स्वामी कृपा स्वाहा या निमित्त पूर्वी और विचारे ठाकूर ब्राह्मण वेदांतरी कर्मचारी गरीब नेंतरे उपाधी चुकावे स्वाहा वाढती लोकांना घ्यायचे घरी सदा वेशावेनंतर आठवडी होते स्वाहा एक दिवशी सरस्वती कर्मचारी असणे श्रेष्ठ जन सांगती मी कुणाचं आहे बस? नाही स्वामींची दर्शन कोणी संतो येते आठवते स्वाहा की पाणी न बोलती वाचो माती लागले जास्त बघती या प्रकारे योगा बोल त्याच तरी तुम्ही व्यस्त बसलावो स्वाहा आवडी तुमच्या ज्ञानाला याची वाढते लोक होईना वेदशास्त्रातील ज्ञान यात काही असे ना आमची लोके जण काही निवृत्त झाले स्वाहा मग स्वप्नीचा वृत्तांत तयाची सांगती समजत यांती यात काही अर्थ ऐसे स्वप्ने काही कपडती स्वाहा असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वयंपाकी उत्तम पदकदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याची लागती कष्टपणे फुकट आता नयेची स्वाहा बुवा प्रतिपटवी कोणा धरले तत्काळ स्वामी चरण प्रेमाशून्य भरलेले आणि कंठ झालंच होतं तिथं स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समज सदा परिसोद भावी भक्त सप्तमोध्याय घोडा स्वाहा श्री राजाधिराज योगी राज श्री स्वामी समर्थार्पणमस्तु स्वाहा जय जय अजी सुखनामा जय जय अजी परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा आनंद वेदांती कामी गौरी असे नाम स्वाहा परिकर्मा परिपूर्ण करी स्वाहा स्वाहा स्वाहा
कोणा लागी जावे शरण मजवरी कृपा करील कोण सोडेल व्याधी पासून ऐसा कोण समर्थ स्वाहा. सेवा केली बहुस ऐसे लोटले तीन मास एके रात्री त्यांचं स्वप्ने दृष्टांत झाला स्वाहा. कलकोटी जावेरी नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपण्याने अखंडित चालती स्वाहा. दर्शनी गाजली ख्याती कामना धरोणी चित्ती बहुलिंग चालती एवढ भाविक दर्शनाची धावणी स्वाहा. जगदीशी गर्दी भारी सदा आनंदमय नगरी सादरले परब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष वासू लागली स्वाहा. सकाळी त्याच्या हस्ते होत असे स्वाहा. वैदिक दूरजवळ करावी म्हणून विनंती करायला स्वामी चरणी आज तरी आपणा लागून द्रव्य काही देईना स्वाहा. काहीचे जवळ लोकपूर्ण आनंदले देईचे म्हणा पुणे बी तुझे करीना 200 रुपये द्याल की स्वाहा. ते म्हणती बाईची तुझे कार्य जरी करेसी तरी 10,000 रुपयांची देईल सत्य वचन हे स्वाहा. बाईचे वचन हे श्रोत थोर फुलेना पूर्वी परिपूर्व कर्मे या लागून ब्रह्मसंबंध पिढीतो स्वाहा. तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून यायचे इच्छा वरदानी समजली आणि ती कणूर दर्ग्याची एक कपडी चढविली स्वाहा. काही दिवस लोटत स्वामी राजा अज्ञापित बारीक वाटून लिंब पदार्थ हा मेरे त्यात झाला काय करावे स्वाहा. महाराज अज्ञापिती गावाबाहेर हे मारुती येथे शोणे इच्छिनी तिथे मठ बांध तुम्ही बांधले होते भूतळे उठून या काय केली केलीला एक विचित्र स्वाहा. सर्व वृक्षांचे लिंगण दिले त्यांनी प्रेम करून बाळप्पावरचे प्रेम अशा कृतीने दाविले स्वाहा. त्यास वेग जहागीरदार ते होते बिराडावर स्वयंपाक करून तयार म्हणते जाऊ दर्शना स्वाहा. म्हणते जाऊन नाटवाद बाळप्पा प्रती कपट युक्तीने फसवपाती परी झाले व्यर्थची स्वाहा. स्वयंपाका बोलती समर्थ स्वाहा. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा म्हणी समजला स्वाहा. सेवेकऱ्यान माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवेकऱ्या येत तो चोळप्पा विख्यात मी भक्त जाहला स्वाहा. एक जय भारत माता की जय. श्री स्वामी समर्थ. द्रोण कुणीही यज्ञकुंडात टाकून देऊ नका. द्रोण रिकामे द्रोण गोळा करून घ्या. ज्यांचा पुढचा प्रयोग असेल त्याबद्दल नाव द्या पहा. जो कोणी नैवेद्य आणणार आहे स्वामी महाराजांना स्वाहा. सौ विजया राहुल खामकर या ताईंचा लग्नाचा वाढदिवस आहे. तर त्यांनी या लग्नाच्या वाढदिवस या ठिकाणी हे दिलेले अक्षता तुम्ही त्यांच्या डोक्यावरती या ठिकाणी टाकायचे. याला सभा मंडपचं काम आपण हाती घेतलेलं आहे. तर सर्वांनी जास्तीत जास्त निधी द्या. त्यांनी केंद्रासाठी 11,000 रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्यातील 2,500 रुपये त्यांनी चामुंडाय विचे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे श्री श्री सीतारामचंद्रो देवतानुष्टुप छंदा सीता शक्ति श्रीमधनुमान कीलकं श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे राम रक्षा स्तोत्रं जपे विनियोगः अथ ध्यानं ध्यायेदाजानुबाहुं धृतशरणघनशं बद्धपद्मासनस्थं पीतं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा माता की जय. श्री अम्बा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरु चला पारायण झालं. आली आमची गाडी.